श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. तर उद्या आहे अंगारक चतुर्थी उपवास. महिन्यातून 2 वेळा संकष्ट चतुर्थी येत असते. एक असते विनायक चतुर्थी तर दुसरी असते संकष्ट चतुर्थी. ज्यावेळी मंगळवारी संकष्ट चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो. त्यालाच अंगारकी संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून गणपती बाप्पांचा उपवास धरला जातो. संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी हे व्रत विधिवत पूजा करून केले जाते. अंगारक संकष्ट चतुर्थी ही सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी आहे. या दिवसापासून संकष्ट चतुर्थीचे उपवास करण्यास प्रारंभ केला जातो. वर्षभरात येणाऱ्या 21 चतुर्थ्या केल्या नाहीत तरी अंगारक संकष्ट चतुर्थी ही आवर्जून करावी. जर तुम्ही अंगारक संकष्टी करत असाल तर तुम्ही कोणते नियम पाळले पाहिजेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर अंगारक चतुर्थीचे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी सर्वजण व्रत करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करत असतात. गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांना कधीच नाराज करत नाहीत. प्रत्येक वेळी संकटामध्ये गणपती बाप्पा आपल्या भक्ताला तारून नेण्याचे काम करत असतात. अंगारक चतुर्थीपासून आपण संकष्ट चतुर्थीचे उपवास सुरू करत असतो. अंगारक चतुर्थी दिवशी आपण कोणते नियमांचे पालन करून हे व्रत पूर्ण केले पाहिजे हे आज आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या दिवशी आपण सकाळी लवकर उठून विधिवतपणे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. पूजा करत असताना आपण गणपतीच्या मूर्तीला किंवा मंदिरात जाऊन अथर्व शीर्षेचे पठण करायचे आहे. अथर्व शीर्षेचे पठण हे तुम्ही 1 वेळा, 3 वेळा किंवा 21 आवर्तनेही करू शकता. त्यानंतर आपण गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या त्यांच्या दुर्वा, त्याचबरोबर लाल फूल, जास्वंदाचं फूल आपण या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करावयाचं आहे. या दिवशी चुकूनही आपण काळे कपडे वापरायचे नाहीत. अंगारक चतुर्थी दिवशी काळे कपडे आपण वापरायची नाहीत. गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना प्रिय नैवेद्य म्हणून ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत त्या नैवेद्य म्हणून दाखवायच्या आहेत. ज्यावेळी आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे त्यावरती तुळशीपत्र ठेवू नये. तुळशी ही गणपती बाप्पांना वर्ज्य आहे. त्यामुळे तुळशीपत्र हे आपण गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये वापरू नये. त्यानंतर मंगळवारी अंगारक चतुर्थी असल्यामुळे या दिवशी आपण केस, नखे कापू नयेत. त्याचबरोबर अंगारक चतुर्थीच्या दिवशी मांसाहार करू नये. या दिवशी अंडी, मटण, त्याचबरोबर मद्यपान ही करू नये. अंगारक चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांची आरती करून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतरच आपण भोजन करावे. या दिवशी चंद्रोदय हा 10:23 असल्यामुळे या दिवशी आपण चंद्राची विधिवतपणे पूजा करून नंतरच जेवण करावे. या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यावे. तसेच नैवेद्यामध्ये आपण गणपती बाप्पांना आवडणाऱ्या पदार्थांमध्ये मोदक, खीर किंवा मोतीचूरचे किंवा बुंदीचे लाडू अर्पण करू शकतो. अंगारक चतुर्थी दिवशी आपला उपवास असल्यामुळे आपण या दिवशी फलाहार, खिचडी, त्याचबरोबर ज्या काही उपवासासाठी आवश्यक गोष्टी असतात त्याच खावावे. या दिवशी आपण
निर्जरी उपवास करू नये. शरीराला इजा करून कोणताही उपवास आपण या दिवशी करू नये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिवारातही शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन माहितीसह भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.